बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदा ब्रह्म जगन भीत पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम सदय धोरहासम विठ्ठलं चिंतयामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। विठ्ठल विठ्ठल। प्रत्येक 3 वर्षानंतर येणारा हा अधिक मास आणि या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हणतात। आणखी ह्या आपल्या ह्या गावचं भाग्य आहे की बरेच दिवस झाले 1 महिनाभर अधिक महिन्यात आता हा नाम सप्ताह करायचा जो काय कार्यक्रम आहे तो फक्त सरवड्यातच झालेला आहे। बाकी इतर कुठं महिनाभर काय सप्ताह करायचं कुठं कुणाला काय अजूनही ज्ञात नाही। गावावरती देवाची कृपादृष्टी आहे, भगवंताची कृपा आहे, आणखी लोकांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी श्रद्धा भक्ती असल्यामुळे हे कार्य पार पडते, काही अडचण नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यामध्ये काय करावं आणखी काय करू नये हे जे सगळं आहे त्याचं आता विवेचन ग्रंथ वाचत असताना पुढे येणार आहे। तरी सुद्धा ह्या अधिक महिन्याचं काय महत्त्व आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये रवी संक्रमण होत असते। रवी संक्रमण म्हणजे सूर्य एका राशीतनं दुसऱ्या राशीला जातो। पण हा अधिक महिना असा आहे की ह्या महिन्यामध्ये रवी संक्रमण होत नाही। रवी ज्या ठिकाणी आहे तिथंच राहतो। आणखी त्याच्यामुळं ही जी काही याज्ञिकाची कामं आहेत, लग्न मुंजी वास्तुशांती जनशांती हे जी सगळी आहेत ही काय कामं ह्या महिन्यात होत नाहीत। आणि हा महिना केवळ लोकांनी पुण्य संपादन करावं म्हणून केवळ नुसता भक्ती करण्यासाठी आणखी देवाचं नामस्मरण करण्यासाठी अधिक महिना आहे। आता ह्या अधिक महिन्यामध्ये आपल्याला जे काय शक्य होईल, आता सुरुवातीपासून बघितलं तर स्नानापासून सुरुवात होते। स्नान, दान, नामजप, शास्त्रानं कर्म सांगितलेली आहेत ती कर्म करावीत। आणखी त्याच्या दृष्टीनं अधिकस्य अधिकम फलम या न्यायानं अधिक महिन्यामध्ये थोडं तरी आपल्या हातनं काही सत्कर्म झालं, दान झालं, पुण्य झालं तरी त्याला आपल्याला अधिक पटीनं फल मिळते असं ह्या अधिक महिन्याचं महात्म्य आहे। आणि या महिन्याचा स्वामी भगवान गोपाल कृष्ण आहे आणि ह्या गोपाल कृष्णाच्या कृपेनं बऱ्याच दिनांचा उद्धार झालेला आहे। आता अधिक महात्म्याचं ते ग्रंथ स्मरण करत असताना देवाला स्मरून कुठलं दान केलं, देवाला स्मरून कुठली पूजा केली, देवाला कुठलं विधी केला त्याच्या योगानं जे जे काय फल मिळणार आहे ते सगळं त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। आता ते रोज आता काय प्रवचनात ते सांगायचं कारण नाही। आता प्रवचन करायला मला सांगितले, पण प्रवचनाचा आता हेतू काय तर अधिक महिन्याचा पहिलाच दिवस असल्यामुळं मंगलाचरण करावं। आता मंगलाचरण करणे म्हणजे काय तर आपलं कुठलंही कार्य सिद्धीला जावं, निर्विघ्नपणानं पार पडावं आणि की आपण केलेल्या संकल्पाप्रमाणे आपल्याला त्या संकल्पानुसार त्या कार्याची प्राप्ती होऊन जे काय फलं आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं ह्यासाठी ते कार्य संकल्प करत असताना आपण पहिल्यांदा जे काय देवाची आराधना करतो त्याला मंगलाचरण असं म्हणतात। मंगल म्हणजे पावित्र्य, मंगल म्हणजे शुद्ध, हे जे काय मंगलाचरण आहे ते मंगलाचरण करावं आणि मग आपल्या कार्याला सुरुवात करावी असा शिष्ट संप्रदाय आहे। शिष्ट संप्रदाय याचा अर्थ काय तर शास्त्र, वेद, धर्म, उपनिषद ह्यांच्यावरती श्रद्धा ठेवून मार्गकरण करणारे जे काही साधक आहेत त्या साधकांनी जी काही बैठक घालून दिलेली आहे
त्याला शिष्टाचार म्हणतात. आणि त्या शिष्टाचारापैकी आता हे जे काय मंगलाचरण करायचं आहे ते म्हणजे त्यातला एक पहिला भाग आहे. देवाचं मंगल करावं, गुरूंचं मंगल करावं, परमेश्वराचं मंगल करावं आणि त्या दृष्टीनं आपल्या कार्याची परिपूर्तता करून त्याचं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावं, असं ह्या मंगलाचरणाचा हेतू आहे. आता मंगल काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाचं नाम सगळ्यात मंगल. नाम महिना आहे. आता बघा, कृतयुग, त्याच्यानंतर ही जी काही 4 युग झाली, द्वापार युग, त्रेतायुग, आणि ह्या युगांच्या मध्ये माणसाला आपलं पुण्यकर्म करून पुण्य संपादन करायसाठी पुष्कळशा अशा नाना खटपटी लटपटी करायला लागायची. हत्तीच्या सोंडेचा तुपाचा आघार करायचा, म्हणजे तुपाची धार धरून यज्ञ करायचा, आणखी त्याच्या योगानं पुण्य पावन पुण्याचं. त्याच्यानंतर योगासारखे शरीराला कष्ट करणारे, कष्ट देणारे असे उपाय करायचे, अशा प्रकारे होते. आणखी त्याच्यानंतर यज्ञ, याग, होम, हवन हे सगळं करून परमेश्वराची प्राप्ती करावी असं होतं. पण कलियुगाचं एक महात्म्य आहे की कलियुगामध्ये थोडं जरी पुण्यकर्म केलं, थोडी जरी साधना केली तरी त्याचं अनंत पटीनं फल मिळत असतं. हे कलियुगाचं एक महात्म्य आहे. ज्यावेळी आता कली केव्हा उद्धृत झाला, तर ज्यावेळी परीक्षित राजा शिकारीला गेलेला असताना शृंग ऋषींच्या आश्रमाजवळ आला आणि की त्यावेळी त्याच्या डोकीवरती जरासंधाचा मुकुट होता आणि नुसतीच कलियुगाची नांदी लागलेली होती, चालू झालेलं होतं. आणखी राजा पुढे असताना एक माणूस एका गाईला मारायला लागलाय, बैलाला मारायला लागलाय असं राजाला दिसल्यावर राजाने तिथं जाऊन आपलं खड्ग उचललं आणखी त्याला मारणार. इतक्यात तो म्हटला, जरा थांबा, काय आहे? तर ते कोण आहेस, का मारायलास, काय आहेस असं म्हटल्यावर त्याने सांगितलं की मी म्हटला कली आहे आणि आता माझं राज्य चालू झालं आणि मला म्हटले धर्म, न्याय, नीती काहीही आवडत नाही. जिथं अनाचार, भ्रष्टाचार जसं ते सगळं मला आवडतं. परीक्षिताने त्यावेळी असं सांगितलं की जरी तू कुणीही असलास तरी माझ्या राज्यात हे अजिबात चालणार नाही. तेव्हा तू हे मारायचं बंद कर आणि काय तुझं म्हणणं असेल ते सांग. आता परीक्षिताने सांगितलं, पहिल्यांदाच सांगितलं की तू हे सगळं माझं राज्य सोडून कुठेतरी निघून जा. कलीला सांगितलं. कली म्हटला, सगळं आर्यावरच, सगळ्या भूमीवरती तुमचं राज्य आहे, मी सोडून जाणार कुठं? मी कलीचा अवतार, म्हणजे मी कली आहे. तर त्यांनी सांगितलं की म्हटले, आता राज्य सोडून मी काय जाणार नाही, मला तुमच्या राज्यात कुठंतरी राहायला जागा द्या. मग आता जागा द्या म्हटल्यानंतर परीक्षिताने सांगितलं की कुठं राहतोस? ज्या ठिकाणी अनाचार चाललेला आहे, ज्या ठिकाणी जुगार चालू आहे, ज्या ठिकाणी सगळे जे निंदनीय प्रकार आहेत त्या ठिकाणी तू जाऊन राहा असं सांगितलं. आता इतकं सांगितल्यावर कली म्हटला, सगळं तुमचं मी ऐकलं, पण आता तुम्ही ह्या ज्या सगळ्या मला राहायला वस्त्या दिलीत त्या सगळ्या गलिच्छ आहेत म्हटला, तेव्हा कुठली तरी एखादी चांगली जागा मला राहायला तुम्ही द्या. असं करीन म्हटल्यानंतर तूच कुठं राहतोस ते सांग असं म्हटल्यावर कली झाले, मी कनकाच्या ठिकाणी राहतो, सोन्याच्या ठिकाणी माझा वास असावा, म्हणून कलीला राहायला जागा सोन्याच्या ठिकाणी दिली. आता सोन्यासाठी रोज काय काय चाललंय ते सगळ्यांनी माहिती आहे. आता सोन्याच्या ठिकाणी कली आहे. आता ही कलीचं चाललंय, पण कलीचं एक महात्म्य आहे. ते म्हटले, काही जरी झालं, कलीच्या राज्यात अनाचार, भ्रष्टाचार, आनागोंदी कारभार सगळं जरी झालं असलं तरी एक आहे, ह्या कलियुगामध्ये थोडं जरी पुण्यकर्म केलं तरी त्याचं फल मात्र अनंत प्राप्तीनं मिळेल. त्याच्यामुळं कलियुगे उद्धार हरीच्या नाही. तर हरी जागर जर केला, परमेश्वराची जर आराधना केली तर त्याच्या योगानं माणसाचा उद्धार होईल, आणखी लवकरात लवकर उद्धार होईल असं सांगितलं. आता हे इथंपर्यंत कलीच झालं. आता मंगल करत असताना देवाचं मंगल करावं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम.
आणि देवाचं मंगल केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये जे काय स्फूर्ती निर्माण होते, जी काय श्रद्धा निर्माण होते, जी काय भक्ती निर्माण होते, ती केवळ देवाचंच नाव घेऊन, इतर कुणाचे नाव घेऊन होणार नाही. एखाद्या पुढाऱ्याचे वगैरे घेऊन नाव कळे श्रद्धा उत्पन्न होणार नाही, जोश निर्माण होईल पण श्रद्धा उत्पन्न होणार नाही. म्हणून आपण करत असलेले धार्मिक कार्य त्यामध्ये आपल्याला भक्ती आणखी श्रद्धा उत्पन्न व्हावी यासाठी मंगलाचरण करावं. आता मंगलाचरण करावं तर ते कशाचं करावं? एक भगवंताचं सांगितलं, एक गुरूंचं सांगितलं. आता त्यातल्या त्यात जर बघितलं तर भगवंताचं नाम घेणं हे सगळ्यात सुलभ आहे. तेच मंगल, भगवंताचं नाम सुलभ आहे. भगवंत जितका श्रेष्ठ आहे आणि भगवंताची जितकी ताकद आहे, भगवंताकडे जितकी शक्ती आहे तितकीच त्याच्या नामामध्ये आहे. किंबहुना भगवंतापेक्षा नामीपेक्षा नामामध्ये जास्त शक्ती आहे. म्हणून भगवंताचं नाव अखंडपणे घ्यावं. काय होईल नाम घेतल्यानंतर आणि कुणी घ्यावं, कसं घ्यावं? तर ज्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दल भक्ती निर्माण होईल, श्रद्धा निर्माण होईल, त्यानं अंतःकरण शुद्ध करावं. आता अंतःकरण शुद्ध करायचं याचा अर्थ काय? तर एक 5 मिनिटं शांत बसावं. ते आता अंतःकरण शुद्ध करायचं म्हणजे ते चतुष्टय अमुक तमुक ही भानगड इथं घ्यायचीच नाही. ते सगळं त्या नुसत्या अध्यात्मातल्या चर्चा करायसाठी प्रत्यक्षात कुणालाही त्याचा अनुभव येत नाही. नाहीतर ते मलिनता गेली, ते हे झालं ते झालं, काही नाही. आपण एक काम करावं, ज्यावेळी आपण बसतो त्यावेळी आपल्या मनामध्ये नाना प्रकारच्या इच्छा निर्माण होतात, वासना होतात. एक 2 मिनिटं शांत बसावं. आणखी आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या ज्या काही वासना आहेत, दुःख आहेत, त्याचं सगळं निराकरण करावं. शांत बसल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध झालं की तिथनं पुढं आपण देवाच्या नामस्मरणाला सुरुवात करावी. ज्याला जे नाम योग्य वाटते त्याने ते करावे. ज्यांची ज्या देवावरती श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी त्या देवाची आराधना करावी, नामस्मरण करावं. की नामस्मरणा इतकं पुण्य कुठेही नाही. कलियुगे उद्धार हरीच्या नामी. केवळ देवाचं नाम घेतल्यानंतर. आणि कलियुगात सगळ्यात सोपी ही युक्ती करून ठेवली आहे की फक्त तुम्ही देवाचं नाव घ्यायचं आणखी तुमचा उद्धार करून घ्यायचं. ही सगळ्यात सोपी युक्ती सांगितलेली आहे. आणि त्या पद्धतीने नाम घ्यायचं झालं तर नाम म्हणजे काय, त्याच्यानंतर नाम कशा प्रकारे घेतात आणि नाम घेत असताना सुरुवात करताना काय होतंय त्याच्यावरती आता आपण चर्चा करायची आहे. त्याच्यावरती जरा विचार करायचा आहे. तर नाम कशासाठी घेतलं जाते? परमार्थात नाम घेताना एक देवाची आपल्याला प्राप्ती व्हावी. आणखी जे काय आपला सगुण साकार परमात्मा तो आपल्या डोळ्यासमोर उभा राहावा, ह्याच्यासाठी आपण देवाचं नाम घेतो. म्हणजे अमुक एक देवाचं नाव घेतलं की आपल्यासमोर ती देवाची मूर्ती निर्माण होते आणि आपली भावना तिथं लीन होते. त्यासाठी देवाचं नाव घ्यावं. आता हे नाव घेत असताना शास्त्रानं जर बघितलं तर 4 कारणांनी देवाचं नाव घेतलं जातं. त्यातलं पहिलं जे काय आहे ते सांकित्य म्हणतात, दुसरं परिहास्य, तिसरं स्तोमम, आणखी चौथं हेलनम. आता ह्या 4 दृष्टीने नावं घेतली जातात. तर आता नामानं उद्धार होती गोष्ट खरी आहे. कशी झाली, काय झाली? तर ह्या 4 प्रकारे सुद्धा नामानं आपला उद्धार होतोय. कसं आहे बघा. आता सांकित्य म्हणजे एखाद्या वस्तूचा, गोष्टीचा, व्यक्तीचा संकेत करायसाठी ज्यावेळी आपण नाम घेतोय त्याला सांकित्य म्हणायचं. आता ह्याच्यासाठी सांकित्यानं नाम घेतल्यावर उद्धार झाला असा कोण आहे? तर त्याच्यासाठी अजामेळ्याचं चरित्र सांगतात. अजामेळा एक ब्राह्मण होता, अतिशय श्रद्धावान होता, विद्यासंपन्न होता, आपला कुलधर्म सांभाळणारा होता, वेदाध्ययन करणारा होता, अग्निहोत्र करणारा होता, आई वडिलांची सेवा करणारा होता, आपलं सगळं कुटुंबाचं परिपालन करणारा, आणखी वेदाचा धर्म सांभाळणारा असा अजामेळा एक ब्राह्मण होता. तो काय करायचा? रोज आपलं सकाळी गेलं की यज्ञासाठी लागणाऱ्या समिधा, दर्भ वगैरे आणायसाठी जायचा. आणि एके दिवशी तो गेलेला असताना काय झालं की नेहमीची वाट सोडून दुसऱ्या वाटेनं अजामेळा आपल्या घरला येत असताना त्याला एक विचित्र दृश्य दिसलं की एक वेश्या आणखी एक उन्मत्त पुरुष
दोघं जण मद्यपान करून अगदी पशुवृत्त त्यांची सगळी तिथं क्रिया चाललेली त्याने बघितली. एक क्षणभरच आजामेळ्याने ते त्यांचं मैथून बघितलं आणि आजामेळा आपल्या घराला आला. पण घरात आल्यानंतर इतका विद्वान विद्यासंपन्न असणारा माणूस त्याच्या मनात काय तो विचार जाईन असा झाला. त्यानं आपल्या आईवडिलांना सांगितलं की अशी अशी माझी वृत्ती झालेली आहे की त्या दृश्यापासून माझी वृत्ती परावृत्त होत नाही, तेव्हा तुम्ही मला काहीतरी उपदेश करा. आपल्या गुरूंना सांगितलं, आपल्या बायकोला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, पण त्याची जी काय वृत्ती त्या ठिकाणी जडली त्यातनं त्याला मुक्त होता आलं नाही. आजामेळा आपलं हे सगळं घरदार सोडलं, बायको मुलं सोडले, आई वडील सोडले, सगळं 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 सोडलं आणि की त्या वेश्येच्या ठिकाणी जाऊन राहायला लागला. आणि तिथं राहायला लागल्यानंतर प्रसंगी आता वेश्या म्हटल्यानंतर ती धनालाच आकृष्ट असणारी, सारखी काहीतरी मागणी करायची. त्यावेळी ह्याच्याकडचं धन नव्हतं. आता घरदार सोडून आलेला त्याने त्या वेश्येच्या समाधानासाठी प्रसंगी कुठलाही अन्यायी मार्ग अवलंबावा, चोरी करावी, दरोडा घालावा, ते सगळं द्रव्य आणावं की त्या वेश्येला द्यावं. असं करत 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 त्या वेश्येच्या ठिकाणी त्याला 9 मुलं झाली. इतका त्याचं अधःपतन झालं. आणि अधःपतन झाल्यानंतर ज्यावेळी 10व्या वेळी ती वेश्या गरोदर होती त्यावेळी एक साधू लोक त्या ठिकाणी आदल्या दिवशी वस्तीला आले. आणि आम्ही इथं राहतो त्यावेळी लोकांनी सांगितलं ही म्हटली वेश्येची वस्ती आहे, तुम्ही इथं काय राहू नका. नाही म्हटले आम्हाला तुमचं खायचं जेवायचं काही नाही, फक्त आम्ही एक आजची रात्र इथं फक्त राहणार आहे. मग काय म्हटले तुमची हरकत नसते तर तुम्ही राहा. आणखी त्या अजामेळा ज्या ठिकाणी वेश्येच्या घरात राहत होता त्या ठिकाणी ते सत्पुरुष राहिले. आणखी नेमकी सकाळी त्याची ती वेश्या असणारी पत्नी बाळंतीण झाल्यानंतर सहज जाता जाता तिथे एका बाईने विचारलं की ह्या मुलाचं काय नाव ठेवावं. तर त्याने नारायण नाव ठेवा म्हटले. आणखी ते साधू पुरुष तिथनं निघून गेले. तर त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याच्या अजामेळ्यानं आपल्या मुलाचं नारायणाचं नाव ठेवलं. असं करत 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 ह्या अजामेळ्यानं 88 वर्ष त्या वेश्येबरोबर घालवली. आणखी शेवटी त्याचा अंतकाळ आला. अंतकाळ आल्यानंतर आसन्न मरण अवस्थेत असताना तर शेवटचं अपत्य होतं नारायण. जरा शेवटच्या मुलावरती आई वडिलांची जरा जास्तीच भिस्त असते, आणखी जिव्हाळा असतो. सारखं नारायण कुठं आहे, नारायण कुठं आहे असं ते म्हणायचं. आणखी त्याच्या तोंडात ते नारायण नाव होतं. आणखी मृत्यूसमयी सुद्धा त्या आपल्या मुलाची आठवण झाली. आणखी नारायणा कुठायचं असं म्हणजे नारायणाला त्याने हाक मारली. आणखी अजामेळा गतप्राण झाल्यावर यमाची दूत सगळे आले. आणखी त्याचा पाश टाकून त्याला न्यायला लागल्यानंतर त्या ठिकाणी विष्णुदूत आले. आणखी ते म्हटले की तुम्हाला हे नेता येणार नाही. का नाही तर म्हटले मृत्यूसमयी त्यानं परमेश्वराचं आमच्या देवाचं नाव घेतलंय, त्यामुळे हे काय तुमचं सावध नाही, आमचं आम्ही घेऊन जाणार. आता सांगा केवळ एक व्यक्तीचा संकेत करायचा, नारायण मुलगा कुठं आहे एवढं म्हणजे फक्त संकेत केला. आणखी देवाचं नाव घेतलं. आणखी त्या संकेताच्या दृष्टीनं संकेत म्हणून जरी नाव घेतलं तरी त्या नामानं अजामेळ्याचा उद्धार झाला. अशा प्रकारे सांकेत त्यानं सुद्धा होतं. दुसरं म्हणजे परिहास्य. आता परिहास्य म्हणजे काय, चेष्टा करताना सुद्धा देवाचं नाव घेतलं तर नाव पुण्य फलप्रद असतं. बघा एखाद्याने चेष्टा करता करता जरी देवाचं नाव घेतलं तरी त्याला सुद्धा पुण्य प्राप्त होते. कसं बघा, बरेच लोक आता हे वारकरी वगैरे टिंगल टवाळी करणारे असतात. समजा एखादी कोण 2 वारकरी निघाले, या पुंडलिकावर हरी विठ्ठल, आता त्याच्या अंतःकरणात देवाविषयी श्रद्धा आहे का, भाव आहे का, भक्ती आहे का नाही, केवळ त्या वारकऱ्यांची टिंगल टवाळी करायची म्हणून बोला पुंडलिका म्हणतात. पण तेवढं बोलल्यावर सुद्धा त्यांचा उद्धार होतो. अशा प्रकारे परिहास्यानं जरी नाव घेतलं तरी त्यांचा उद्धार होतो. तिसरं म्हणजे स्तोमम. स्तोमम याचा अर्थ काय की व्यर्थपणाने जरी तुम्ही नाव घेतलं, काहीही कारण नाही, हेतू नाही, काही नाही, तरी सुद्धा देवाचं तुम्ही नाव घेतलं तरी तुम्हाला ते नाव पुण्य फलप्रद होतं. कसं बघा, समजा थंडीचे दिवस आहेत. आता यंदा थंडी भरपूरच होती. थंडीनं माणूस अगदी कुडकुडायला लागला आणि पांघरून बसला आणि पांघरून घेता हा 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 हरी 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 जरी म्हटलं तर त्या थंडीच्या योगाने आता तिथं त्याचं हरी म्हणायचं काय प्रयोजन आहे काय, कशासाठी म्हटलं काय, केवळ थंडी वाजती. आणखी
नुसता ह्या थंडीच्या धर्मानं शरीराला होणारे जे काय त्याचं अस्तित्व आहे त्याच्यासाठी हरी 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 म्हटला तरी असं सुद्धा त्यानं तो म्हणजे व्यर्थपणाने जरी देवाचं नाव घेतलं तरी त्याच्या योगाने त्याचा उद्धार होतो. आणि चौथं म्हणजे हेलन. हेलन म्हणजे हेटाळणी करायची. एखाद्याची हेटाळणी करत असताना जरी आपण देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा त्याला ते नाम तारून येतं आणखी त्याचा उद्धार होतो. बघा एखादा माणूस निघाला की हेटाळी करण्याचं नाही, हे आले बघा आता नामदेव महाराज. आता नामदेव महाराज कोण होते, काय करत होते, त्या माणसाला माहिती असेल नसेल ही गोष्ट वेगळी. पण समजा त्या माणसाचं वारकऱ्याचं नाव नामदेव असेल, ह्यो जर नामदेव महाराज म्हटला तर खरोखरच त्याच्या तोंडातनं देवाचं नाव निघाल्यामुळं, संतांचं नाव निघाल्यामुळं त्यातनं तो तरुण जातो. आणखी त्याला त्या पुण्याची फलं पण जितक्या अंतःकरणापासून देवाचं श्रद्धेने नाव घेते तितकं जरी तुम्ही हेटाळणीनं जरी एखाद्याची हेटाळणी करायची, टिंगलटिवाळी करायची, परिहास्य करायचं किंवा संकेत करायची किंवा चेष्टा करायची, ह्यातल्या कुठल्याही हेतूनं जरी तुम्ही नाव घेतलं तर ते नाव पुण्य फलप्रद असते आणि की त्या माणसाचा उद्धार होतोय. आता असं इतकं नामाचं महात्म्य आहे, कुठल्याही प्रकारे जर घेतलं तरी त्याचा उद्धार होतो. मग खरोखर जर आपला उद्धार व्हावा, परमेश्वराची आपल्यावरती कृपादृष्टी राहावी असं संकल्प करून जर आपण परमेश्वराचं नाव घेतलं तर निश्चितच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आता नाव घ्यायला समजा एखादा माणूस उद्युक्त झाला, समजा एखाद्याने नाव घ्यायचा नुसता निश्चय केला, नाव घेतलेलं नाही, राम म्हणायसाठी एखादा माणूस नुसता तयार झाला तर त्याच्यासाठी पुढची प्रक्रिया काय काय होती बघा. तर त्याच्या ज्या जीवनामध्ये पाठीमागची सगळी पातकं असतात ती पातकं सगळी चुळबुळ करायला लागतात. आता हा माणूस देवाचं नाव घेणार, आम्हाला ह्याच्या ठिकाणी राहायला येणार, पातकं त्याला पडून जायला लागतात. नुसता नाव घ्यायचा विचार केला, नाव घ्यायला नाही, त्याच्यानंतर पातकं पडून जातात. तिथनं पुढं माणूस एखादा जर देवाचं नाव घ्यायला उद्युक्त झाला तर यमराजाची घालमेल चालू होती. यम म्हणतो आता ह्याने देवाचं नाव घेतलंय, आता ह्याचा मी हिशेब कसा मांडायचा, काय करायचं, कुठलं पुण्य द्यायचं, काय करायचं, ह्याच्यासाठी यमाची धावपळ चालू होती. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाला सुद्धा तिथं चैन पडत नाही. एखादा माणूस नाम घ्यायला उद्युक्त झाल्यानंतर त्यानं देवाचं नाव घेतलं की भगवान परमात्मा त्याला आपल्या ठिकाणी घेऊन जाणार आणि जात असताना आपल्या सत्यलोकातनं जाणार. तेव्हा सत्यलोकात माझा जगन्नियता, आता ब्रह्मदेवाचा जगन्नियता विष्णू, नाभी कमलातनं जन्म झाला आहे, माझा जगन्नियता त्या माणसाला घेऊन येणार. तेव्हा त्यांच्यासाठी थोडी का असना विश्रांतीची किंवा भोजनाची किंवा आणखी काहीतरी पाद्यपूजनाची तयारी करावी म्हणून ब्रह्मदेव सुद्धा तयारीला लागतोय. नाव अजूनही घेतलेलं नाही, फक्त नाव घ्यायचा विचार केल्यानंतर ही सगळी सूत्र पुढची हालायला लागतात. अशा प्रकारे नाम घ्यायचा विचार केल्यानंतर ब्रह्मदेव कामाला लागतोय, यमधर्म कामाला लागतोय, पातकं सगळी पळून जातात. आणि खरोखर जर नाव घेतलं तर काय होईल, निश्चितच त्या माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमेश्वराचं मंगलकारक नाव आहे, हे असं नाव घ्यावं. आता पुन्हा नाम घेताना हे जसं आता आपलं व्यवहारातलं झालं की सांकेत्य, परिहास्य, स्तोम आणखी हेलन, म्हणजे संकेत करायच्या दृष्टीनं, चेष्टेच्या वृत्तीनं किंवा व्यर्थ नाम घेतलं किंवा हेटाळीनं नाम घेतलं तरीसुद्धा माणसाचा उद्धार होतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे नाम घेत असताना नामाचं एक वर्गीकरण केलेलं आहे. काय केलं आहे तर आत्तापर्यंत आपण बघितलं ते एक जर माणूस दुसऱ्याच्या दृष्टीनं नाम घेतोय असा विचार आपण केला, हेटाळणीच्या स्वरूपात दुसरं घेतलं, चेष्टेच्या स्वरूपात घेतलं, हुडहुडी भरली म्हणून घेतलं आणि एखाद्याचं हेलन करायचं म्हणून सुद्धा घेतलं, हे झालं. पण आता प्रत्यक्ष एखाद्या माणसानं स्वतः नाम घेतोय त्यावेळी नाम घेत असताना त्याची जी भूमिका असते त्याने काय होतंय बघा. तर समजा नामाचं वर्गीकरण करत असताना पहिल्यांदा जर दंभानं नाव घेतलं, आता दंभानं याचा अर्थ काय, खोटं खोटं नाव घेतलं,
खोटं खोटंच नाव घ्यायचं, अंतःकरणापासून काय नाही, खोटं 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 नाव घेतलं तरी सुद्धा त्या माणूस त्या नामाचं फल त्याला प्राप्त होतं. आता काय ह्याच्यासाठी उदाहरण, तर एका राजानं आपल्या राज्यामध्ये लोकांच्या पाणी पिण्याच्या व्यवस्थेसाठी म्हणून एक तलाव बांधला आणि की त्या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी रंगीत असे मासे आणून त्या तलावात सोडले. तर राजानं सांगितलं की आता या तलावात मासे वगैरे आहेत, लोकांच्या करमणुकीसाठी आहेत, लोकांनी ते बघावं, लोकांना समाधान व्हावं म्हणून ते मासे सोडलेले आहेत, तिकडं कोणी जायचं नाही. तरी सुद्धा काही दिवसांनी राजाने निरीक्षण केलं तर त्यातले मासे कमी झाले. आता मासे कमी झालेत म्हटल्यावर समजा त्यातला ऑक्सिजन कमी झाला, शैवाल कमी झालं किंवा आणि काय झालं तर मासे मरून पडले असते. नाही, मेलेले काही दिसत नाहीत, पण संख्या मात्र कमी आहे, म्हणजे कोणतरी इथनं मासे मारून नेतोय. राजाला खात्री झाली. राजानं तिथे पहारेकरी बसवला. दिवसभर पहारेकरी, पुन्हा पण दिवसभर पहारेकरी तरी सुद्धा मासे कमी दिसायला लागले. राजानं काय केलं, पाळत ठेवली आणि की काय करताय, कशानं मासे कमी होतात हे बघायचं ठरवलं. आणि एक कोळी होता, तो काय करायचा, रात्रीच्या वेळी जायचं, लंगोटी घालायची, जाळं घ्यायचं, आणखी रात्री कुणी नसेल त्या तलावात जाळं फेकायचं, आणखी मासे आणायचे आणि धरून आपला व्यवहार करायचा. एके दिवशी अमावस्येच्या रात्री हा कोळी तिथं मासे धरायला गेल्यावर राजाच्याही मनात आलं की आपणही जावं आणि की काय आपल्या तलावातले मासे कशाने कमी होतात, कोण नेते ते बघूया. म्हणून त्या ठिकाणी राजा आला. राजा घोड्यावरनं तिकडनं येतेला ह्या जाळं टाकणाऱ्या कोळ्याला दिसलं. आता जाळं टाकत्याला कोळ्याला राजा आलेला दिसला. आता राजाने जर मला बघितलं तर मला प्राणाची शिक्षा देणार, माझं प्राणदंड देणार, असा त्याने विचार केला. जाळं होतं ते पाण्यातच टाकलं, तिथनं हळूच वरती आला आणखी तिथलंच त्या तलावातली माती बिती होती ते आपल्या अंगाला भस्मासारखी उट्टी लावली. आणखी शेजारचं एक झाड होतं त्या ठिकाणी गेला आणि राम 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 म्हणत बसला. राजा तिथं आला आणि बघितलं की एक माणूस लंगोटी लावून अंगालाही भस्मासारखी उट्टी लावून अमावस्येच्या रात्री इतक्या थंडीत राम राम म्हणत बसलाय, म्हणजे कोणतरी निश्चितच महात्मा असायला पाहिजे. राजानं त्या कोळ्याला साष्टांग दंडवत घातला आणि राजा निघून गेला. आता ह्यानं नाव कशाला घेतलं होतं, दंभानं नाव घेतलं होतं, खोटं खोटं प्रसंग टळून जावा म्हणून नाव घेतलं होतं. पण त्याच्या योगानं त्याच्या अंतःकरणामध्ये बदल झाला आणि असा विचार केला, मी खोटं खोटं नाव घेतलं तरी ह्या राज्याचा राजा होऊन मला नमस्कार करतोय आणि खरोखर अंतःकरणापासून मी जर नाव घेतलं तर माझा निश्चितच उद्धार होईल. तेव्हा दंभानं जरी नाव घेतलं तरी माणसाचा उद्धार होतोय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजितेंद्रिय. आता अजितेंद्रिय म्हणजे जितेंद्रिय असणाऱ्याने, आपली इंद्रिय ताब्यात ठेवणाऱ्यांनी देवाचं नाव घेतल्यामुळे त्यांना निश्चितच फलाची प्राप्ती होईल, यात काय नाही. पण अजितेंद्रिय असणारे, आता आपण अजामेळीचं चरित्र 2 मिनिटात मगाशी बघितलं. आता अजामेळीची इंद्रिय त्याच्या ताब्यात होती काय, बहुकून आपली वस्ती, आई वडील, देव धर्म सगळं सोडून तो गेला होता, अजितेंद्रिय अवस्थेत राहत होता. तरी सुद्धा त्यानं त्या अवस्थेत देवाचं नाव घेतलं आणखी त्याचा उद्धार झाला. त्याच्यानंतर गुप्त रूपानं सुद्धा नाम घेतात. आता गुप्त ह्याचा अर्थ काय, काही लोक वाणीनं नाव घेत असताना मी काय बोलतोय ते तुम्हाला ऐकू येते असं नाव घेतात. काही लोक नुसतं ओठ हलवून राम 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 असं म्हणायचं. काही लोक राम 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 असं म्हणतात आणि काही लोक कुठल्याही शब्दाचा उच्चार न घेता आतल्या आत देवाचा जप करत राहतात. परापश्चिंद्र वैखरी असं जे म्हणतात, त्या 3 वाणीपैकी अंतःकरणामध्ये देवाचं अखंड नामस्मरण करत असतात. असं करतात. तर एक माणूस होता आणि तो गुप्त जप करायचा देवाचा. त्याच्या बायकोला वाटायचं की आपल्या नवऱ्यानं देवाचं नाव घ्यावं. आता तो काय घेत होता काय नाही हिला काय माहिती नाही, पण माझ्या नवऱ्याच्या तोंडातनं देवाचं नाव येत नाही एवढं तिला माहिती होतं. माझ्या नवऱ्याने एकदा राम म्हणावं असं तिला सारखं वाटायचं. ती सारखी म्हणायची, एकदा तुम्ही नाम म्हणा, एकदा तुम्ही राम म्हणा, एकदा तुम्ही राम म्हणा. पण त्याने काय उघड देवाचं नाव घेतलं नाही.
अशी बरीच वर्ष गेल्यानंतर एके दिवशी हा माणूस आपल्या पलंगावरती जाऊन झोपला. आणखी त्याच्या बायकोनं आपलं सगळं काम आटपलं आणि ती ज्यावेळी त्या कक्षामध्ये गेली आपल्या पतीच्या, त्यावेळी हा तिचा नेमका पती त्यावेळी एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर वळत असताना राम असं त्यानं झालं. तिला फार आनंद झाला, आपल्या नवऱ्यानं नाव घेतं म्हणून तिनं दुसऱ्या दिवशी सगळीकडं पेढे वाटायची तयारी केली. तर पेढे वाटायची तयारी केल्यावर म्हटल्यावर ह्यानं सांगितलं कसले पेढेत काय आहेत. नाही म्हटले मला फार आनंद झालाय आणि मी पेढे वाटणार आहे. कशासाठी. तर म्हटली की इतकी वर्ष झाली मी तुम्हाला देवाचं राम म्हणून तुम्ही नाव घ्या म्हटलं, पण तुम्ही काय घेत नाही. पण काल रात्री ज्यावेळी मी त्या कक्षात प्रवेश केला त्यावेळी तुम्ही कुशी बदलत असताना तुमच्या तोंडातनं राम हा शब्द मी ऐकला. देवाचं नाव मला आनंद झाला. अरे अरे म्हटला घात झाला. आत्तापर्यंत मी जे काही गुप्त रूपानं देवाचं नाव माझ्या अंतःकरणात साठवून ठेवलं ते आता माझ्या वाचेतनं बाहेर पडलं. मला जगायला काय आता अर्थ नाही. असं गुप्त रूपानं सुद्धा देवाची धारणा करण्यात त्यांचा सुद्धा उद्धार होतो. आणि त्याच्यानंतर प्रगट नाम जे घेतात त्यांचा काय प्रश्नच नाही. आता प्रगट नाम घेतात म्हणजे काय, कीर्तनात आपण बोला पुंडलिका म्हणतोय, विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, जय हरी विठ्ठल म्हणतोय. का म्हणत असतोय आपण, का उघडणे देवाचा जयघोष का करायचा. तर हे जयघोष करणारे जे काही महात्म्य असतात त्यांना वाटते की आपण जशी देवाची आराधना करतो तशी दुसऱ्याकडनं सुद्धा देवाची आराधना व्हावी, हा त्यांचा हेतू त्यात असतो. आणि तसं करून आपल्यासारखा त्यांचाही उद्धार व्हावा ही त्यांची जी काय भूमिका आहे, भावना आहे. त्यामुळे ते प्रगट देवाचं नामस्मरण करतात. अशा प्रकारे दंभानं केलेलं देवाचं नामस्मरण, अजितेंद्रिय पद्धतीनं अजामेळ्यासारखं गुप्त केलेलं, आणखी प्रकट केलं, अशा प्रकारे 4 प्रकारे हे नामाचं वर्गीकरण. आणि 4ही प्रकारे नाव घेतलं तरी माणसाचा उद्धार होतो. आता त्याच्यानंतर काही वेळेला माणसावरती असा प्रसंग येतोय की त्याचं सगळं चरित्रच बदलून जातंय. 2 भाऊ होते. सावकार होता माणूस आणि थोरला जो भाऊ होता तो वारकरी होता. वारी करायचा, आपलं देव धर्म सगळं कुलाचार वगैरे सांभाळून असायचं. आणि धाकटा जो भाऊ होता तो देवाचं नाव म्हणून एवढं घ्यायचं नाही. त्यानं बराचसा प्रयत्न केला की ह्यानं देवाचं नाव घ्यावं आणि ह्याचा उद्धार व्हावा, असं सारखं त्याला भावाची तळमळ घ्यायची. पण त्याने सांगितलं काय नाही, ते तुमचा देव, आणखी ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. माझा उद्धार होऊ दे नाही तर नाही होऊ दे, तुमचं तुम्ही असेल ते बघून घ्या. तरीसुद्धा त्या थोरल्या भावाला सारखी काळजी वाटायची की ह्याचा उद्धार व्हावा आणि की ह्याच्या तोंडातनं देवाचं नाव यावं. अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या गावात एके ठिकाणी साधू आले. आणि साधू आलेत असं समजल्यानंतर हा मोठा भाऊ गेला, त्याची नमस्कार वगैरे केला. आणखी सांगितलं की महाराज माझं असं म्हणणं आहे की माझ्या भावाचा उद्धार व्हावा आणि त्यासाठी त्याच्या तोंडातनं एकदा देवाचं नाव यावं असं मला वाटतं. तुम्ही अशी काहीतरी युक्ती करा की त्याच्या योगाने त्याचा उद्धार होईल. काही हरकत नाही म्हटली. ठीक आहे झालं. त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा, उद्या सकाळी आम्हाला न्यायला इथं या. आता ते साधू बाहेर राहिले होते. म्हटले तुमच्या त्या घरात न्यायसाठी आम्हाला बँड बाजा दिंडी वगैरे सगळं घेऊन तुम्ही या आणि आम्ही तुमच्या घरला येतो आणि तुमच्या भावाला नाव घ्यायला उद्युक्त करून त्याचं सगळं काय असेल ते आम्ही व्यवस्था लावतो. त्याने दुसऱ्या दिवशी या भावानं सगळी दिंडी गोळा केली, गावातली माणसं गोळा केली, बँड बाजा वगैरे सगळं आणलं, बोलवलं आणि सगळी दिंडी त्या साधूंच्या घरापर्यंत गेली. तिथं गेल्यावर त्यासनी पाचारण केलं, या म्हटले. सगळी जण पुन्हा त्या महालात आली ह्या माणसाच्या. आणि आमची म्हटली जेवणा खाण्याची व्यवस्था बघा. तर जेवणा खाण्याची व्यवस्था केल्यावर तर साधू आलेत म्हटल्यावर जो लहान भाऊ होता तो म्हटला आता मला नाव घ्यायला लावण्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्याने काय केलं, ते सगळं तुमचं जेवण खाणं असेल तिकडं बघा म्हटला, मी या खोलीत बसणार आणि ह्यानं आतनं कडी लावून घेतली. आणखी हे सगळे ह्यांचं बँड बाजा बारात ती सगळे गेले की मग मला सांगा म्हटलं. तर ते साधू आले, सगळे आले, त्यांचं जेवण खाण झालं. त्यांनी काय असलं आपलं ते सगळ्यांना काय असेल ते आपलं विचार सांगितले, सगळं सांगितलं. म्हणजे हा भाऊ काय खोलीतनं बाहेर पडला नाही. हे झाल्यावर म्हटले आता आम्हाला नेऊन सोडा.
सोडा म्हटल्यावर पुन्हा ते सगळे वाद्य वगैरे सगळे चालू झाले आणि की त्यांचा जो मुख्य जो साधू होता तो मात्र तिथेच राहिला. हे सगळे निघून गेले. ह्याच्या कानावरती ते वाद्याचा वगैरे सगळा आवाज हळूहळू हळू कमी होत झाला. आणखी ती दिंडी बँड वगैरे लांब आवाज कमी झाला. आता म्हटलं हे सगळे निघालेत, आता मला खोलीतनं बाहेर पडायला हरकत नाही. तोपर्यंत या साधूनं बाहेरनं त्याच्या खोलीला कडी लावली. ह्यानं आतनं लावली होती, साधूनं बाहेरनं लावली. आणि ह्यानं आतनं कडी काढली आणि म्हटलं दार उघडायचं, दार उघडं ना. अरे म्हटलं कोण हाय का नाही, काय मेली काय, सगळी कुठं गेली, काय झाली, मी आत बसतोय, किती वेळ झाला, काय झाले, मला जेवण नाही, पाणी नाही, माझा देहधर्म करायचा राहिला, अमकं तमकं सगळं 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 म्हणायला. कुणीही ऐकायला नाही, तर साधूच बाहेर होता. असं त्यानं बराच वेळ म्हटल्यानंतर साधूनं बाहेरनं कडी काढली आणि त्याचा हात धरला. हात धरल्यावर म्हटला, का हात धरलास? म्हटलं माझी एकच इच्छा आहे, तू फक्त एकदा राम म्हण, मी तुझा हात सोडतो. ते काय जमायच नाही म्हटलं, माझ्या तोंडातनं ते येणार नाही. साधूचंही त्याच्या उपासनेचं तेज होतं, त्याच्याकडे सामर्थ्य होतं. त्यानं बलानं त्याचा हात असा दाबला. एकदा तू राम म्हण म्हटला. नाही नाही म्हटला, जमायचं नाही. आणि जरा हात दाबल्यावर वेदना झाल्यावर राम असं तो म्हटलं. आता उत्तम झालं म्हटलं, तुझ्या तोंडातनं राम आल, काही अडचण नाही. काय म्हटलं सांगतोस, राम म्हटलं म्हणजे काय होतंय? आता म्हटलं दोनदा झालं. एकदा हात दाबल्यावर म्हटलं आणि राम झाल्यावर काय होतं म्हटलं, आणि दोनदा राम घेतलं. आता एक गोष्ट कर, तू काहीही म्हणू नकोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही तू जे दोनदा राम म्हटलंस ह्याचं जे पुण्य आहे ते कुणाला विकायचं नाही. कोणीही कितीही किंमत देतो म्हटलं तरी हे दोनदा तुझे रामनाम घेतेस ते पुण्य कुणाला विकायचं नाही. एवढं एक पत्तेपाळ म्हणजे झालं. पुन्हा त्याने देवाचं नाव घेतलं नाही, काय नाही. कालावधी गेला आणि तो माणूस गेला. ज्यावेळी त्याचा देह वरती गेला त्यावेळी यमानं सगळा त्याचा हिशेब चाळायला सांगितलं. चित्रगुप्तानं सगळं बघितलं तर म्हटलं आयुष्यात यानं दोनदाच रामनाम घेतले, बाकी सगळी ह्याच्या हातनं पातकच झालेली आहेत. तर काय याला फल द्यायचं? 2 रामनामाचं पुण्य भोगायला द्यायला पाहिजे आणि सगळ्या पातकांचं जे काय दुःख आहे ते द्यायला पाहिजे. तेव्हा विचारा त्याला. यमधर्मानं विचारलं, तू दोनदा रामनाम म्हटलेलं जे काय पुण्य आहे त्याचं फल अगोदर भोगणार, काय आयुष्यभर पातकं केलीस त्याचं पुण्य भोगणार? काय काय फल होणार? त्याने सांगितलं, बघा मी दोनदा देवाचं नाव घेतले, आता मी काय ते देवाचं नाव घेणार नाही, पण मागं दोनदा नाव घेतले, त्याचं जे काय पुण्य असेल त्याचं फल म्हटलं मी भोगणार आहे. आता मग तुला काय फळ पाहिजे त्याचं? यमाने विचारलं. त्याला लक्षात आलं की त्या महात्म्याने सांगितलं कुणालाही पुण्य तुझं विकायचं नाही. रामनामाने जे काही पुण्य ते कुणाला त्याचे कुणाबरोबर सौदा करायचा नाही, मला हे दे असं म्हणायचं नाही. ते म्हटलं मला काय माहिती नाही म्हटलं, तुम्ही मला त्या दोनदा नाम घेतलेल्याचं पुण्याचं फल असेल ते म्हणायचं, पुण्य काय द्यायचं आणि कुठलं सुख द्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. असं झाल्यावर यमधर्म काळजीत पडला. आता काय करायचं म्हटला. चित्रगुप्ताने चर्चा केली. आता ह्याला म्हटले दोनदा नाम घेतले, ह्याच्या पुण्याचं फळ ह्याला काय द्यायचं आम्ही? हो तरी काय माणूस मागत नाही, पैसा पाहिजे, धन दौलत अमुक तमुक काय पाहिजे तुला? तो काय बोलायला तयार नाही. मग आता म्हटले असं करूया, आम्हाला काय ह्याचा निवाडा लागत नाही, तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊया, ह्याला घेऊन ब्रह्मदेवाकडे जाऊया. तर म्हटले ब्रह्मदेवाकडे त्याला जाऊन विचारूया. ते म्हटले तसा मी येणार नाही, पालखी करा, मला पालखीत बसवा आणि मला तिकडे तुम्ही ब्रह्मदेवाकडे घेऊन चला. झालं, पालखी केली आणि सांगितलं यमाला, तू स्वतः धरायचीस पालखी, दुसरा भुई मला चालणार नाही, तू पालखी धरायचीस असं म्हणून ब्रह्मदेवापर्यंत गेले. ब्रह्मदेवाजवळ आल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारलं, काय ही कसली भानगड आहे, काय आहे? तर म्हटली, ह्यानं दोनदा राम नाम घेतलंय, आणखी त्याचं पुण्याचं फल ह्याला द्यायचं आहे. आता काय फल द्यायचं हा काय माणूस मागतच नाही, काय द्यावं? ब्रह्मदेव म्हटला, मला सुद्धा ह्यातले काय माहिती नाही. दोनदा राम नाम घेतल्यावर केवढं पुण्य होते, त्या पुण्याचं फल काय मिळते माझ्या सुद्धा कुठं वाचनात आले नाही, काही माझ्या सुद्धा अधिकारात आलेलं नाही. आता काय करायला पाहिजे? चला म्हटले आता शंकरांच्याकडे जाऊया. शंकराकडे गेले. ते म्हटले आता ब्रह्मदेवाला सांगितलं,
तू एक खांदा दे पालखीला आणि यमाला सांगितलं तू एक दे, तुम्ही दोघांनी मला शंकरापर्यंत घेऊन जायचं. झालं, त्याला पालखीत मेण्यात घातलं होता. तिथंपर्यंत गेले, शंकरांच्यापर्यंत गेले. शंकर असं काय आहे, तर म्हटले असं असं ह्या माणसानं 2दा रामनाम घेतलंय आणि की त्याचं पुण्य आहे, त्याचं तुला काय फळ मागत असताना हा काय माणूस तयार होत नाही, काहीतरी फळ द्या किंवा रामनाम घेतलं तर त्याचं फळ काय द्यायचं हे आम्ही तुम्हाला विचारलं, कारण का तुमच्या अखंड तोंडात रामाचा जप असतो. ते म्हटले एवढं मी हालाहाल विष सगळं पचविलं, आणखी त्याचा दाह होत होता, ते फक्त एका रामाच्या नावानं सगळं नाहीसं झालं. आता ह्यानं तरी 2दा रामनाम घेतलेत, आता ह्याला काय पुण्य सांगायचं. शंकर म्हटले मी देवाचं नाव घेतलं तर मला हालाहाल विषापासून होणारं जे काय दाह होत होता तो नाहीसा झाला. ह्या माणसानं 2दा का असताना नाव घेतले म्हणजे निश्चित ह्याचं मोठं पुण्याचं फल ह्याला मिळायला पाहिजे. आणि ह्या एका रामनामाचं जे काय पुण्य आहे त्याचं फल काय द्यावं ह्याचं माझ्याकडे काय सोल्युशन नाही. शंकरांनी सरळ सांगितलं, मग आता काय करायचं. आता म्हटले असं करा, ज्याचं नाम घेतले त्याच्याकडेच आपण सगळे जाऊया. सांगितले, शंकर असणे सांगितलं तुम्ही एक खांदा द्या, ब्रह्मदेवाला तुम्ही एक खांदा द्या, मला पालखीत बसवा, आणखी त्या ज्याचं नाव घेतले राम त्या भगवान विष्णूंच्याकडं मला घेऊन चला. तिथं सगळे घेऊन गेले आणि म्हटले काय आहे. मग पहिल्यापासून सांगितलं की ह्या माणसाच्या तोंडात अजिबात आयुष्यभर राम नाम आले नाही. साधून हात धरला, आणखी त्याने सांगितलं आणि हे नाव घेतल्यावर काय होतं असं म्हणून त्यानं 2दा रामाचं नाव घेतलं. त्याचं आयुष्य संपल्यानंतर त्याला मृत्यू आला. ज्यावेळी त्याला यमधर्मानं आणलं त्यावेळी त्यानं माझ्या रामनामाच्या घेतलेल्या पुण्याईचं फळ मला द्या. फळ काय मागितलं नाही, पण ते फळ मी अगोदर भोगण्याचं याच्यावर. तिथनं पुढं यमधर्माकडे गेला, तिथनं पुढं ब्रह्मदेवाकडे गेला, शंकरांच्याकडे गेला आणि ह्याचं आम्हाला एका रामनामाचं नाव घेतल्यावर काय पुण्य प्राप्त होते ह्याचं आम्हाला काहीही गणित माहिती नाही. तेव्हा आता तुम्हीच काय असेल ते सांगा. तेव्हा रामाने सांगितलं त्यात काय अवघड आहे. म्हटले काहीही अवघड नाही, ज्यानं माझं नाव घेतलं त्याला माझ्यातच विलीन करून झालं. त्याला सद्गती प्राप्त झाली, तो ब्रह्मरूपामध्ये लीन झाला, रामाच्या रूपात विष्णूच्या रूपातच तो लीन झाला. अशा प्रकारे एका नामाचं जर एवढं मोठं फल असेल तर अखंड नामस्मरण करताना, आणि ह्या माणसानं तरी काय अंतःकरणापासून नाव घेतलेलं नव्हतं. आणि अंतःकरणापासून नाव घेणारी जी माणसं आहेत त्यांनी जर अंतःकरणापासून असं जर परमेश्वराचं नाम साधना केली तर ह्या नामाचं फार मोठं फल आहे. आणखी असं नाम सगळ्यांच्या तोंडातनं यावं, हात धरला म्हणून नाही, दंबानं नाही, हेलन करून नाही, चेष्टा करून नाही, तर अंतःकरणापासून देवाविषयी आपली प्रीती निर्माण व्हावी, देवाविषयी श्रद्धा निर्माण व्हावी, भक्ती निर्माण व्हावी, आणखी आपल्या अंतःकरणात सुद्धा अतिशय श्रद्धेनं देवाचं नाव यावं. ह्याच्यासाठी आता संयोजकांनी हा 1 महिनाभर हा अधिक महिन्याचा नामयज्ञ चालू केलेला आहे. कुणाला काकडा म्हणत असेल तरी काकड्यातून देवाचं नाव घ्यावं, पारायण करणारे पारायण करावं, गाता भजनाने ते करावं, हरिपाठवाल्याने आपलं देहभान विसरून हरिपाठात नाचावं. बाकीचे कोण कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील त्यांनी सुद्धा भगवंतावरती श्रद्धा ठेवून भगवंताच्या कृपेने जे काय आपल्याला ज्ञान मिळाले ते सगळ्यांना वाटावं, आणखी सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा. आता हे आनंद घ्यावा, आनंद याचा अर्थ काय तर तुम्ही मगाशी म्हटला मोक्ष. मोक्ष म्हणजे काय तर मोक्ष म्हणजे असे स्पेसिफिक एक 40/20ची कुठली जागा नाही, त्याला कुंपण मारले कंपाऊंड केले अशी काय भानगड नाही. मोक्ष याचा अर्थ काय, ज्या स्थितीत आपण आहे त्या स्थितीचा आपण आनंद घ्यायचा याचा अर्थ मोक्ष. मोक्ष हा जिवंत माणसासाठीच आहे. मेल्यावर मोक्ष कुणाला मिळत नाही, आणि कुणाला मिळाला असला तर तो सांगायला येत नाही, कुणालाही आतापर्यंत काही मेसेज आलेला नाही. मोक्ष याचा अर्थ काय तर आपण जे काय काम करतोय ते काम करत असताना माझ्या वाट्याला आलेलं काम ते काय मी कुणासाठी नाही तर ईश्वरा प्रित्यर्थ करतोय किंवा समष्टीच्या कल्याणासाठी करतोय अशी भावना ठेवली. समजा मी जर देवासाठी एखादं काम करायला निघालो तर माझ्या हातनं वाईट कर्म होणार, देवाला मी कुठली तरी शिळी फुलं घेऊन जाईन काय हो
जाणार नाही. देवाला कुठलं तरी गटारीतलं पाणी घराला घेऊन जाईल काय नाही. देवाचं कार्य करेन म्हटलं मी जितक्या चांगल्या पद्धतीनं होईल तितके चांगले सगळे आचार आणखी सगळ्या सुविधा घेऊन मी देवाकडे जाईन आणि ते देवकार्य करीन. असं माणसानं आपल्या वाटेला आलेलं, प्रत्येकाच्या वाटेला आले, कुणी टेलर असू देत, कुणी जोडे तयार करणार असू देत, कुणी ब्राह्मण असू देत, कुणी सुतार असू देत, कुणीही असू दे, एखादा वायरमॅन असू देत, एखादा वेल्डिंग करणारा माणूस आहे, त्याने ते काम ईश्वराप्रित्यर्थ करत असताना त्यानं ते काम केल्यानंतर मी इतकं सुबक आणखी स्वच्छ आणखी सुंदर काम केलंय असं म्हणून त्याच्या अंतःकरणाला जो काय आनंद होणार आहे तोच मोक्ष असतो. कर्मातच मोक्ष आहे. मग आता असं कर्म प्रेरित व्हायसाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी संतांच्या संगतीत जायला पाहिजे, देवाचं नामस्मरण पाहिजे. ज्यावेळी आपण देवासमोर जाईल त्याविषयी देवाचं आपल्याविषयी प्रेम निर्माण होईल. आणखी त्यातनं श्रद्धा उत्पन्न होऊन जे काय आपण काम करतो ते ईश्वराप्रित्यर्थ करतोय अशी आपली ज्यावेळी भावना करावी त्यावेळी आपल्या हातनं चांगलं कर्म होईल. आणखी ते चांगलं कर्म झाल्यानंतर त्या माणसाला मिळणारा जो आनंद आहे तो त्याचा मोक्ष असेल. आणि असा मोक्ष आपल्या कर्मातनं प्राप्त करावा. आता कर्म करावं म्हणजे प्रत्येकाने आपला उद्योगधंदाच करावा असं काय नाही. ही कर्म आता तुम्ही इथं आला हे कर्मच आहे. वाचणं, श्रवण, मनन हे सगळं कर्मच आहे. सगळ्यात महत्त्वाचं कर्म म्हणजे श्रवणच आहे. श्रवणानंच सगळ्यांचा उद्धार होतो. श्रवणानंच सगळं झालंय. म्हणून श्रवण करता हे सुद्धा काम आहे. हे श्रवण करताना सुद्धा चांगलं श्रवण करावं. नाहीतर ते एक दाखला आहे बघा त्याचा. एका गावात एक महिनाभर रामायण लावलं आणि 2 श्रोते जात होते ऐकायला आणि चाणाक्ष माणूस त्यांच्यावरती नजर ठेवून होता. महिनाभर झालं रामायण सगळं संपलं आणि सगळं रामायण संपल्यावर त्यासने पहिल्या माणसाला विचार, तो काय अश्रद्धच माणूस होता हो, तो आपला टाईमपास म्हणून तिथं यायचा रामायण ऐकायला, काय काय गोष्टी ऐकायला यायचं. त्याला विचारलं, तू रामायण महिनाभर ऐकलंस काय? होय म्हटलं, सगळं रामायण मी ऐकलं. तुला रामायणात काय कळलं? सगळं कळलं की. म्हटलं काय कळलं? दुसऱ्याची बायको पळवून न्यावी आणि जीव गेला तरी ती परत देऊ नये हे म्हटलं रामायणात सांगितले. रावणाने तेच केलंय म्हटलं. आता त्याने हे रामायण श्रवण केलं होतं. आणखी दुसरा जो माणूस होता त्याला विचारलं, तू रामायण महिनाभर ऐकलेस का? ऐकले की. म्हटलं काय तुला रामायणातलं समजलं? मला एक गोष्ट रामायणातलं समजली. म्हटला ज्यावेळी माणूस धर्माच्या वाटेवरून चालत असतो त्याला पशु पक्षीसुद्धा मदत करतात आणि अधर्माच्या मार्गावरून चालणाऱ्या त्याचा भाऊसुद्धा त्याला सोडून जातोय हे रामायणात. आता ह्यातलं बर्व श्रवण कुठलं, पहिलं बर्व का दुसरं बर्व हे आता जास्त त्याने ठरवायचं. तेव्हा श्रवणसुद्धा चांगलं करावं की अशा प्रकारे आपल्या हातनं ही सेवा घडावी. परमेश्वराची अखंडपणे कृपादृष्टी राहावी, परमेश्वराची साधना व्हावी. आणि ज्या पद्धतीने एका राम नामाचं महत्त्व सांगितलंय की त्याला रामाच्या रूपाचंच विलीन होता आलं, असं सगळ्यांच्याकडनं हे रामनाम अखंडपणे घडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून पूर्णविराम देतो. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल.